आज मार्केटला गेले होते पण पुढे एकदम वेगळंच घडलं. बघूया काय झालं ते. वेलकम बॅक टू द एव्हरीडे विथ गायत्री मिनी ब्लॉग. सुरुवात झाली ती आपल्या भाजी मार्केटपासून. ताजी ताजी भाजी, लोकांची गर्दी आणि मार्केटची फुल एनर्जी, सगळं भनाट होतं. मार्केटमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी एक पूर्ण राऊंड मारून घेतला. कुठे भाजी चांगली, कुठे बरा भाव हे सर्व बघितलं. त्यानंतर आता उन्हाळा लागला म्हणजे भाजीचा रेट थोडा वाढलाच होता. मी सुरुवात केली मेथीच्या भाजीपासून. आपल्या स्टाईलने थोडं बार्गेनिंग करायचा ट्राय केला पण भाजीवाला काही ऐकेना. मग कशी 20 रुपये जोडी मेथीची भाजी घेतली आणि बाकीच्या भाज्या घेत घेत खूप टाईम झाला. मग वाटलं भोईसरला आलोच आहोत तर फेमस खिडकी वडापाव खाल्ल्याशिवाय कसं चालेल. मग लगेच गाडी घेतली आणि यशवंत सृष्टीला निघाली. नेहमीप्रमाणे तेथे गर्दीच होती. मग काय करणार, थोडा धक्का मारत जरा सरकत थोडी जागा मिळाली आणि मग फायनली हातात पडला तो वडापाव. आणि पहिला घास घेतल्यावर एकदम भारीच वाटलं. गरम गरम वडापाव, मस्त चटणी. खरं सांगू सखे, अशी भूक लागलेली असताना वडापाव जर मिळाला ना तर स्वर्गच, एकदम मस्त. नंतर घरी आले. आता घेतलेल्या सर्व भाज्या नीट लावून ठेवल्या, कारण आता पुढचे 5 दिवस ऑफिसमुळे हे सगळं करणं तर पॉसिबल नाही. म्हणून आजच सर्व तयारी करून ठेवली. चल तर सखे, आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. चल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.